पुणे जिल्ह्यात काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात काही भागाची हानी झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच आता पुणे जिल्ह्यातील नावाजलेला बैलगाडा घाट, हिंदकेसरी बैलगाडा घाट याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुराच्या पाण्यात येथील संरक्षण भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. माहिती का, दरवर्षी आहे ना पाण्याच्या नुकसानी या घाटाची नुकसान होती. अलग अलग आता जर बांधकाम करायचं जर ठरलं ना भाताचे घाटाचं व्यवस्थित, तर ज्या ह्या छोट्या छोट्या मोऱ्या होत्या ना आडव्याला, त्या थोड्या रुंद जर धरल्या ना, तर किती पण पाण्याचं प्रेशर जर आलं तर त्याच्यातून पाणी जाऊ शकतं. आता काय आलं, इथून मागच्या काळात ढगफुटी नव्हती होत. साधारण पाऊस व्हायचा, त्याच्यामुळं पाणी निघून जायचं. आता काय काय ठिकाणी अशी ढगफुटी होती ना, तर पाण्याचा एवढा प्रचंड प्रवाह असतो, त्याच्यामुळं ते दात नाही देत त्याला. आणि खालीसुद्धा फाउंडेशन करताना एकदम मजबूत केलं पाहिजे त्याला. आणि आता काय आहे, शासनाने थोडं लक्ष देऊन गावकऱ्यांनी थोडं लक्ष घाललं पाहिजे त्याच्यात. थोडीफार वर्गणी वगैरे करून हा रस्ता व्यवस्थित आहे का, आम्ही करतोच आहे थोडंफार साफसफाई. पण सगळ्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि आपले काय वरिष्ठ लोक नेते असन त्यांनी थोडं लक्ष घालावं. आपली घोडेगावची नामांकित लौकिक यात्रा आहे दत्त जयंती म्हणून. अशा स्वरूपाने काळजी घ्यायला पाहिजे. आणि दरवर्षी असे नुकसान नाही ना झालं पाहिजे. त्यासाठी जरा व्यवस्थित जरा बांधकाम जर केलं तर चांगलं होईल. आतासुद्धा इथं शासकीय शाळा आहे, आश्रम शाळा. लहान मुलांना यायला जायला त्रास होतो. आता एक लेडीज गेली पोराला घेऊन, लहान लहान लेकरं जातात. हा आमचा वहिवाटी रस्ता इकडं. आता आम्हाला इकडं ट्रॅक्टरतून मका वगैरे काढायला लागायची ना, म्हणजे अशी लाकडं बिकडं अडकले का ते साफसफाई करायला लागतं दरवर्षी. यात्रा डिसेंबर महिन्यात असते. व्हायला पाहिजे. आता सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर होईल ना. हो, सगळ्यांचा थोडा थोडा हातभार लागला तर होईल. मग आता काय होतं, जत्रा असतो हे असंच राहतं ना. मग हे बरेच लोकांना इथून रस्ता आहे ना, मग त्यांची अडचण होती ना. हा मोठा प्रॉब्लेम होता. तसं नाही व्हायचं आता शक्यतो. कारण आता ते पानमळ्यात नाही का, पानमळ्यात पण रस्ता फुटला होता आणि तिथं नाही का मुरुम टाकला, रस्ता चालू केला. हे काय कचरा काढायचं काम चालू आहे? हा, कचरा रस्त्यात गुतली होती ना, ती बाहेर काढायची.